श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे गुरुपुष्यामृत योग आणि या गुरुपुष्यामृत योगावरती जर गाईला ही जर वस्तू खाऊ घातली तर तुमच्या घरामध्ये चोहोबाजूंनी पैसा येईल. म्हणजेच काय, या दिवशी जर आपण काही सेवा केल्या तर त्या सेवा अतिशय प्रभावी ठरत असतात. तुमच्या घरातील 7 पिढ्यांचं जे काही दारिद्र्य असेल तर ते दारिद्र्य देखील नष्ट होईल आणि म्हणून तुम्ही हा उपाय आवर्जून करा. आता गुरुपुष्यामृत योग हा वारंवार येत नाही. जेव्हा गुरुवारी पुष्य नक्षत्र आले तर त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो. हा योग सर्व कार्यांसाठी शुभ समजला जातो. म्हणजे या दिवशी काही आपण धन खरेदी केली असता, सोने खरेदी केली असता त्याच्यामध्ये वृद्धी होती अशी मान्यता आहे. पुष्य नक्षत्रामध्ये देवी देवतांची पूजा केलेल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळते. आपला पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा असा हा याच्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. कारण आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकटे असतात आणि या संकटांचा वेग कमी करण्यासाठी तसेच आपण जे काही मेहनत घेत असतो त्या मेहनतीचं आपल्याला काही केल्या फळ मिळत नाही, कष्टाला नशिबाची साथ मिळत नाही, तसेच आपल्या घराची जी काही आर्थिक टंचाई चालू आहे ती कमी होण्यासाठी, घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय करायचे आहेत. तर कोणते उपाय व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि बेल आयकॉनला देखील प्रेस करा. आता तुम्ही या दिवशी काय करायचं आहे बघा. तर तुम्हाला माहीत आहे गुरुवारी आहे, सकाळी आपण उंबरठ्याचं लेपन केलेलं आहे, पिवळी कपडे परिधान केलेली आहेत, म्हणजे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत. म्हणजे कोणतंही आपण शुभ कार्य करतो तेव्हा आपण पिवळा रंग घालत असतो आणि तसंच आपण या दिवशी काळा रंग हा वर्ज करत असतो. कारण भगवान विष्णूंचा, माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. या दिवशी आपण आपल्या घराच्या बाहेर देखील थोडंसं पाणी शिंपडतो, हळदीचं उंबरठ्याला लेपन करतो, हळदी आपल्या उंबरठ्याची पूजा करून घेत असतो. यामुळं काय होतं तर आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा असते तर ती बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. आता या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करायची आहे. त्यासोबत आपल्याला तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे. तसेच गोमातेला म्हणजेच गाईला एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशी असते. तुळशीला विष्णुप्रिय असं म्हटलं जातं. या दिवशी आपण तुळशीजवळ एक शुद्ध तुपाच्या किंवा तिळाच्या तेलाचा, मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे. तुळशीभोवती आपण स्वच्छता ठेवायची आहे. छानपैकी रांगोळी काढायची आहे. त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्या तांदूळामध्ये मातीची पणती असेल किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे, लवंगा टाकायच्या आहेत. त्या लवंगा फूल म्हणजे फुलासहित असाव्यात. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याच्यानंतर आज गुरुवार आहे त्यामुळे तुळशी मातेला तुम्हाला कच्चं दूध अर्पण करायचं आहे आणि असं सर्व केल्यानंतर तुळशीची तुम्हाला यथावत पूजा करायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. हे अर्पण करून झाल्यानंतर आपल्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे आणि ते देखील आपण तुळशीला अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही जे दूध आणि हळद घेतली होती त्यामध्ये देखील थोडंसं गंगाजल हे टाकू शकता आणि हे अर्पण करू शकता. आपण मंत्र जप करत राहायचं आहे. आता आपण तुळशी मातेला प्रदक्षिणा घालायची आहे. प्रदक्षिणा करत असताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. यानंतर आपल्याला तुळशीचं दर्शन घ्यायचं आहे. आपली जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे ती तुळशी मातेला सांगायची आहे आणि मग मुलांची प्रगती होत नसेल, नवऱ्याची प्रगती होत नसेल, उद्योगधंद्यात असेल, व्यापारात असेल तर ती सांगायची आहे आणि मनापासून तुळशीला सांगायचं आहे. आपण जर या दिवशी तुळशी मातेची अशा प्रकारे पूजा केली तर माता लक्ष्मीचा, भगवान विष्णूंचा आपल्याला आशीर्वाद हा नक्की प्राप्त होत असतो. आता आपण जो काही दिवा प्रज्वलित केला आहे तो असाच दिवा आपण संध्याकाळी देखील तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे. तसेच या दिवशी आपल्याला थोडीशी दालचिनी घ्यायची आहे. आता दालचिनी ही प्रत्येकाच्या घरामध्ये मसाल्यांच्या डब्यांमध्ये असतेच. आता याची पावडर बनवायची आहे. आपल्या मुख्य दरवाजाबाहेर आपण उभं राहायचं आहे आणि आपल्या उजव्या हातावरती आपण ही दालचिनीची पावडर ठेवायची आहे आणि आपण ही दालचिनीची पावडर
आपल्या घरामध्ये फुकायची आहे. घरामध्ये टाकली तरी पण चालेल, पण आपण बाहेर उभा राहायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जसे की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत आहे, अशा प्रकारे ही दालचिनीची पावडर आपल्याला घरामध्ये टाकायची आहे. यामुळे माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होतो व आपली जी काही आर्थिक टंचाई चालू असेल, गरिबी असेल, दारिद्र्य असेल, ते देखील यामुळं दूर होतं. आपल्या घरामध्ये चोहोबाजूनी पैसा यायला सुरुवात होते. अगदी प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. यामुळं आपल्या सर्व समस्या नक्की सुटतील. तर हा उपाय कोण करू शकतं? तर घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते. आता बघा, याच्यानंतर घरातील मुलं देखील ही सेवा करू शकतात. फक्त मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल, विटाळ असेल, तर आपल्याला हा उपाय करता येणार नाही. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? तर आपल्याला गोमातेला देखील वस्तू खाऊ घालायची आहे. पृथ्वीवरील कोणत्याही भुकेलेल्या, तहानलेल्या प्राण्याला अन्न पाणी देणं हे आपलं कर्मच आहे, काम पुण्यकार्य आहे. मात्र गाईला जे काय आहे, तर जर तुम्ही ही एक वस्तू जर खाऊ घातली, तर बघा त्याचा खूप फायदा होईल. कसं म्हटलं जातं की गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव असतात. गाय ही आपल्या आई समान असते, माते समान असते. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी याच्यामुळे येते. तर या दिवशी आपण एक चपाती बनवायची आहे. ही चपाती बनवल्यानंतर त्या चपातीवरती आपल्याला थोडासा गूळ टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर चिमूटभर हळद या चपातीवर पसरायची आहे. यानंतर चपाती आपण शुद्ध तूप लावू शकता. या चपातीचा रोल बनवायचा आहे आणि आपण एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि हे घेऊन आपल्याला गोमातेजवळ जायचं आहे. जिथे पण माता असेल तिथं तुम्हाला गोशाळेत जाण्याची वेळ आली तर तिथं देखील तुम्ही जाऊ शकता किंवा तुमच्या शेजारी पाजारी कुठं असेल तर तिथं पण तुम्ही जाऊ शकता. गाईच्या पायावरती तुम्हाला पाणी घालायचं आहे, तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि त्याच्यानंतर गोमातेला ही चपाती आपण आपल्या हाताने खाऊ घालायची आहे. जर हातात चपाती देणे शक्य असेल तर तुम्ही आवर्जून हातात देऊ शकता आणि जर तुमचा हात चाटला तरीसुद्धा, गाईने जरी तुमचा हात जरी नुसता चाटला तरीही तुमचं दुर्भाग्य जाऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं. गाईला जमलं नाही तर लांबून तुम्ही चपाती चारू शकता. त्याचं दर्शन, गोमातेचं दर्शन घ्या. तुमची जी काही इच्छा आहे तर ती इच्छा नक्की तुम्हाला सांगायची आहे. अगदी कोणती कठीणातील कठीण इच्छा जरी असली तरी गोमातेला सांगा. म्हणजेच तुम्हाला नोकरी मिळत नसेल, संतानप्राप्ती होत नसेल, जी इच्छा असेल तर ती मनापासून आणि श्रद्धेने गोमातेला सांगायची आहे. कारण गोमातेमध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास असतो. आपण 3 प्रदक्षिणा घालायच्या आहे. प्रदक्षिणा घालताना देखील आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि त्यानंतर गोमातेच्या पायाखाली पाया पडायचा आहे. तिच्या पायाखालची जी काही माती आहे ती आपण आपल्या कपाळाला लावायची आहे. आपल्या मुलांच्या कपाळाला देखील लावायची आहे. त्यानंतर परत तुमची जी काही इच्छा आहे, मनोकामना आहे, ती तुम्हाला गोमातेला सांगायचं आहे. या दिवशी तुम्ही 3 केळी देखील गोमातेला खायला देऊ शकता. या दिवशी पिवळ्या रंगाची फळं दान केली तर अत्यंत शुभ मानलं जातं. तसेच पिवळ्या रंगांची फळं जर तुम्ही गोमातेला खाऊ घातली तर भगवान विष्णूचा देखील आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यामुळे गोमातेला चपाती दिल्यानंतर आपण 3 केळी देखील गोमातेला खायला द्यायची आहे. आता गोमातेचे दर्शन घेतल्यानंतर आपण घरी यायचं आहे. मध्ये कुठंही थांबायचं नाही. कारण आपण जो काही उपाय केला आहे, जी काही सेवा केली आहे, ती सेवा ही फलदायी ठरत नाही. त्यामुळे या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि या दिवशी आपण यथाशक्ती अन्नदान देखील करू शकतो किंवा अगदी मंदिरामध्ये सुद्धा तुम्ही केळी जर दान केली तरीही चालेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. पुन्हा एकदा भेटूया असाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.